बघत आहोत इयत्ता 9वी याच्यामधील गणित भाग 2 मधील प्रकरण 5वे याचा असलेला चौकोन याचा संकीर्ण प्रश्न संग्रहाचा अभ्यास आपण या ठिकाणी करू। पहिला प्रश्न सोपा आहे, त्यावरती पर्यायाची उत्तरे द्यायची असतात तुम्हाला, त्यामुळे तुम्ही ते लिहू शकता। दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आपण तो अभ्यासू। बघा, एका काटकोन चौकोनामध्ये चौकोन दिलेला आहे, पण तो काटकोन चौकोन आहे। काटकोन चौकोन हा आयत असतो, म्हणून आपण आयताची आकृती या ठिकाणी काढलेली। या काटकोन चौकोनामध्ये ज्या बाजू दिलेल्या आहेत, एक बाजू 7 सेंटीमीटर आहे तर दुसरी 24 सेंटीमीटर आहे, असं आपल्याला दिलेले माप आहे किंवा प्रश्नामध्ये दिलेली माहिती आहे। तर आपल्याला कर्णची लांबी काढायची किंवा कर्णचं असलेलं माप, लांबीचं माप आपल्याला या ठिकाणी काढायचं। आपल्याला अगोदर माहिती आहे, मग समजा आपण तो चौकोन काय करू, समजा चौकोन ABCD हा काय काटकोन चौकोन आहे। या काटकोन चौकोनामध्ये त्रिकोण, जो त्रिकोण तयार, प्रत्येक कोण कसा असतो, काटकोन असतो, म्हणून या ठिकाणी तयार होणार ABC हा जो त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण असेल, म्हणून त्रिकोण ABC हा देखील कसा असेल, काटकोन त्रिकोण असेल। आता या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला जेव्हा कर्णची लांबी काढायची असते तेव्हा आपण या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय वापरत असतो, बरोबर। म्हणून आपण पायथागोरसचा प्रमेय काय आहे की कर्णचा वर्ग, मग इथं कर्ण दिले आपल्याला ACचा वर्ग हा पाया BC आणि उंची AB यांच्या वर्गाच्या बेरीज एवढा असतो। ओके, इथं आपण लिहू शकतो पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसचे प्रमेय। ACचं माप आपल्याला काढायचं आहे, म्हणजे कर्ण काढायचं, म्हणून आपण तो जसे असं तसंच लिहू। BCचं माप माहिती आहे आपल्याला किती आहे, 24 सेंटीमीटर, 24चा वर्ग आणि इकडं 7चा वर्ग। 24चा वर्ग आपल्याला माहिती आहे किती होतो, 576 अधिक 7चा वर्ग 49। आपण दोघांची बेरीज करू, किती येईल दोघांची बेरीज, 5 म्हणजे 625 येईल। ठीक आहे, आता या ठिकाणी ACचा वर्ग बरोबर 625 आला, आपल्याला फक्त ACची किंमत काढायची। मग ACचा वर्ग आहे म्हणून आपण काय करू, 625चं वर्गमूळ या ठिकाणी आपल्याला 25 भेटेल। म्हणजे यावरून आपण असं म्हणू शकतो की या काटकोन चौकोनाचा कर्ण किती असेल, बरोबर 25 सेंटीमीटर आहे। एककला याला विसरायचं नाही। ठीक आहे, लिहून घ्या। आपण तिसरा प्रश्न बघूया। तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं की आपल्याला चौरसाच्या कर्णाची लांबी दिलेली आहे, किती आहे, चौरसाचे दोन्ही कर्ण एकरूप असतात आपल्याला माहिती आहे। मग या ठिकाणी दोन्ही कर्णाची लांबी आपल्याला किती घ्यावं लागेल, सपोज इथं आपण एक चौरस काढूया आपल्याला समजण्यासाठी। असा एक चौरस आहे, त्याला नाव ठेवू आपण, आपल्याला नावले ठेवता येतात आहे की नाही, ABCD। ठीक आहे, आता आपण त्याचे कर्ण जोडून घेऊ, AC आणि BD। ओके, आता आपण समजा हे O बिंदूमध्ये छेदले। आता या चौरसाचे गुणधर्म काय असतात की या चौरसाचे कर्ण एकरूप असतात आणि ते परस्परांना काटकोनामध्ये छेदत असतात, म्हणजे या ठिकाणी काटकोन तयार होतो। आता ते एकमेकांना छेदत असतात आणि दुभागत असतात। दुभागणे म्हणजे काय, दोघांचे समान अर्धे अर्धे भाग करतात। हा पूर्ण AC जर 13 सेंटीमीटर असेल त्याचा अर्धा किती असेल, 6.5। हा सुद्धा किती असेल, मग आता फक्त आपण BO आणि AO याचा विचार करून AB बाजूचं माप काढू। एका बाजूचं माप काढलं म्हणजे चौरसाच्या चारही बाजू कशा असतात, एकरूप असतात, सेम असतात, इक्वल असतात, बरोबर। मग आपण अगोदर काय करू, या दिलेल्या कर्णच्या मापावरून अगोदर त्यांच्या अर्धे कर्णाचे माप काढून त्यानंतर आपण काटकोन त्रिकोणाचा उपयोग करून त्या बाजूचं माप काढू। ठीक आहे, आता आपण इथं लिहूया चौरसाचे कर्ण, चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब असून दुभाजक असतात, ते दुभाजक असतात आणि ते एकरूप सुद्धा असतात। म्हणून या ठिकाणी AC बरोबर BD किंवा DB बरोबर या ठिकाणी दोन्ही कर्ण किती येतील, 13 सेंटीमीटर। आपण फक्त आता BO आणि AO यांची मापे काढू, ते 13चे निम्मे असतील, म्हणजे या ठिकाणी आपण 13ला जर 2ने भाग दिला तर किती, 6.5 सेंटीमीटर माप येईल। ठीक आहे, आता चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात म्हटल्यानंतर इथे कोणता कोण तयार होईल, काटकोन, बरोबर। म्हणून तयार होणारा त्रिकोण जो आहे AOB हा कोणता त्रिकोण असेल,
काटकोन त्रिकोण आहे. मग या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण कोणता आहे? ए बी. म्हणून ए बीचं माप बरोबर या ठिकाणी ए ओचं वर्ग अधिक बी ओचा वर्ग. आपल्याला ए बीचा वर्ग काढायचा आहे, आपण जशाच तसंच ठेवू. ए ओची किंमत आपल्याला माहिती आहे 6.5चा वर्ग अधिक 6.5चा वर्ग. दोन्ही ठिकाणी 6.5 आहे, आपण 2 गुणिले 6.5 लिहू. जमतं? दोघांचा वर्ग आहे, आपण वर्ग करू. समजलं? 2 × 6.5. मग आपण त्याच्या वर्गाची बेरीज न करता आपण 2 × 6.5 लिहू शकतो ना. त्यांचा वर्ग आहे, मग आपण दोघांचाही वर्ग लावू. इकडे ए बीचा आता वर्ग आपण दोन्ही ठिकाणचे कॅन्सल करू. म्हणजे ए बी बरोबर इथं काय लिहावं लागेल आपल्याला? 6.5 आणि हे 2 वर्गमुळात, कारण वर्ग फक्त 6.5चा आहे, 2चा आहे का नाही, म्हणून आपण वाटल्यास असं करू आपण. म्हणजे वर्गमुळात 2 जशाच तसे लिहायचे. ही झाली आपली एक बाजू. म्हणजे चौरसाच्या सगळ्या बाजू कशा असतील? 6.5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर एवढी असेल. ठीक आहे. इथं येऊ आपण. चौरसाची बाजू बरोबर 6.5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे. आपल्याला दिलेला चौथा प्रश्न लक्षात घ्या. या ठिकाणी चौथ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं की एक समांतरभुज चौकोन दिलेला आहे. आणि यात समांतरभुज चौकोनाचा अर्थ असा असतो की त्याच्या समोरासमोर बाजू एकरूप असतात. समजलं? समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म काय असतो की त्याच्या समोरासमोर बाजू एकरूप असतात. असं असेल तर त्याचे आपल्याला 2 लगतच्या ज्या बाजू आहेत त्याचं गुणोत्तर दिलेलं आहे 3/4. लगतच्या बाजूचं गुणोत्तर आहे 3/4. त्याची परिमिती आहे. परिमिती म्हणजे काय? चारही बाजूची बेरीज किती दिलेली आहे? 112 सेंटीमीटर असेल तर त्याच्या प्रत्येक बाजूची किंमत आपल्या ठिकाणी काढायची. मग आपण या ठिकाणी अगोदर त्याचं जे गुणोत्तर दिलेलं आहे, समजा लगतच्या बाजू ज्या दिलेल्या आपल्याला, समजा लगतच्या बाजू एक्सच्या पट्टीत आहेत असं आपण मानू. पट्टीत मानू. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ एक बाजू असेल 3x आणि दुसरी असेल 4x. आपण त्यांची नावं लिहू. समजा ए बी असेल या ठिकाणी 3x आणि बी सी असेल 4x. आता आपण परिमितीचं सूत्र लिहू. समभुज चौकोनाची परिमिती. परिमिती म्हणजे चारही बाजूची बेरीज. बरोबर? म्हणजे या ठिकाणी आपण चारही बाजूची बेरीज करणार. समभुज चौकोनाची परिमिती. आयताच्या परिमितीचं जे सूत्र तेच आपण या ठिकाणी वापरू शकतो. 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. ठीक आहे. परिमिती आपल्या ठिकाणी दिलेली आहे 112 सेंटीमीटर. परिमिती खाली परिमिती लिहायची. 2च्या खाली 2. समजा लांबी या ठिकाणी आपण 3x घेऊ आणि रुंदी घेऊया आपण 4x. ओके. आता हे 2 आपण इकडे भागाकारात जर आणले तर किती उरतील? 112ला 2ने भागले सूत्र येईल 56. या दोघांची बेरीज येईल 7x. आता xची किंमत काढण्यासाठी आपण 56ला 7ने भाग देऊ. 7 या 8 म्हणजे या ठिकाणी xची किंमत मिळाली आपल्याला 8. आता आपण ए बी बाजू काढूया. ए बी बरोबर दिलेली आपल्याला या ठिकाणी 3x म्हणजेच 3 गुणिला xची किंमत 8. 8 त्रिक या ठिकाणी 24 सेंटीमीटर भेटेल. तसेच दुसरी बाजू म्हणजे आपल्याला बी सी आपण 4x घेतलेली आहे. म्हणजे 4 गुणिला जर आपण 8 केलं तर 8 चौक 32 भेटेल. तसेच आपण पुढील बाजू जी दिलेली आपल्याला डी सी, ही डी सी सुद्धा असेल 24 सेंटीमीटर आणि राहिलेली ए डी असेल आपली 32 सेंटीमीटर. ओके. लिहून घ्या. आपल्याला दिलेला 5वा प्रश्न बघा. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? समभुज चौकोनाचे कर्ण दिलेले या ठिकाणी पी आर याची लांबी आहे 20. जर 20 असेल तर दोघांचे 10 असतात. कारण समभुज चौकोनाचे कर्ण कसे असतात? एकमेकांना लंबदुभाजक असतात. त्यानंतर या ठिकाणी जो क्यू एस दिलेला आहे 48 आहे. म्हणजे या ठिकाणी 24 असेल, या ठिकाणी 24 असेल. आपल्याला कोणत्या बाजूची लांबी काढायची आहे? पी क्यू बाजूची लांबी काढायची सांगितली, म्हणजे या बाजूची. मग या ठिकाणी आपण हा पी ओ क्यू हा आपण या ठिकाणी काटकोन त्रिकोण घेऊन त्याची मापे काढू शकतो. ठीक आहे. लक्ष द्या. आता आपण उत्तर लिहित असताना अगोदर लिहूया की समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंबदुभाजक असतात.
ओके, आता ते जर लंबदुभाजक असतील या ठिकाणी पी ओची किंमत किती असेल, ही निम्मी असेल कोणाच्या, पी आरच्या. म्हणून आपण पी ओ बरोबर 1/2 गुणिले 20 लिहू, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 10 किंमत भेटेल. समजलं. त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा क्यू ओ किंवा ओ क्यूची किंमत काढत असताना सुद्धा ती पण आपण निम्मी लिहिणार क्यू एसच्या, म्हणजेच ओ क्यू या ठिकाणी आपल्याला अर्धा भेटेल 48च्या अर्धा म्हणजेच 24 सेंटीमीटर. आता आपल्याला पी क्यू, आता या काटकोन त्रिकोणामध्ये पी ओ क्यू या काटकोन त्रिकोणात त्रिकोण पी ओ क्यू या काटकोन त्रिकोणात कर्ण कोणता आहे, पी क्यू. पी क्यू कर्णाची लांबी पी ओचा वर्ग आणि क्यू ओच्या वर्ग एवढी असेल. बरोबर. पी क्यूचा वर्ग आपण जशाच तसाच लिहू. पी ओची किंमत आपल्याला माहिती 10 आहे, म्हणून 10चा वर्ग अधिक 24चा वर्ग, 10चा वर्ग 100 अधिक 24चा वर्ग 576. या ठिकाणी पी क्यूचा वर्ग, पी क्यूचा वर्ग बरोबर किती येईल, दोघांची बेरीज 676. कशाचा वर्ग 676, 26चा. म्हणून या ठिकाणी पी क्यूची लांबी आपल्याला किती भेटून जाईल, 26 सेंटीमीटर भेटेल. ठीक आहे. बघा, चौकोन संकीर्ण प्रश्न संग्रह 5 मध्ये दिलेला जो आपल्याला 6वा प्रश्न आहे, त्या 6व्या प्रश्नामध्ये काय सांगितलं की आयत पी क्यू आर एस हा जो आहे तो आयत दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला कोण क्यू एम आर हा 50 अंश असेल तर कोण एम पी एस याचं माप आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे की आयताचे कर्ण एकरूप असतात, ते एकमेकाला छेदत असतात आणि छेदल्यामुळे जे हे कोण ते दुभागत असतात. मग हे दोन कोण कसे असतात, एकमेकाचे एकरूप कोण असतात, समान कोण असतात. आता आपल्याला माहिती आहे हा जर 50 असेल याचा विरुद्ध कोणसुद्धा किती असलं पाहिजे, 50. आपण या ठिकाणी लिहू दिलेल्या माहितीनुसार जर कोण समजा क्यू एम आर हा जर 50 अंश असेल तर कोण क्यू एम आर आणि दिलेला कोण दुसरा त्याच्या विरुद्ध कोण एस एम पी हे दोन्ही कसे असतात, एकरूप असतात. याचं कारण काय, ते विरुद्ध कोण आहेत, अपोजिट अँगल कसे असतात, ते नेहमी एकरूप असतात. मग हा कोण एस एम पी हा सुद्धा किती झाला, 50 अंश. आता आपण त्रिकोण घेऊ. कोणता त्रिकोण घ्यायचा, एस एम पी या त्रिकोणामध्ये. त्रिकोण एस एम पी मध्ये आता आपण तिन्ही कोणाची नावं लिहू. कोणता कोण घ्यायचा, पी एस एम, पी एस एम, त्यानंतर अधिक एस एम पी आणि राहिलेला तिसरा कोण एम पी एस. या तिघांची बेरीज किती असते, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापात बेरीज 180 अंश. इथं लिहू आपण कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज, कोणाची बेरीज. आता यापैकी आपल्याला फक्त याचंच माप माहिती आहे आणि हे दोन्ही कसे असतात, समान राहणार ते कोण, कारण हा समद्विभुज त्रिकोण तयार झाला म्हणून हे दोन्ही कोण कसे असणार, एकरूप असणार. मग या ठिकाणी कोण एम पी एस हाच आपण 2 वेळेस लिहू, म्हणजेच 2 कोण एम पी एस बरोबर इकडे किती येतं 180. 180 मधून हे जे एस एम पी हा 50 लिहिलेला आपण, हा 50 बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेऊन काय करू आपण, त्यामधून वजा करू. समजलं. मग या ठिकाणी दोघांचा भाग किती येईल, 130. आता हे गुणाकारले 2 आपण इकडे भागाकारात नेऊ, म्हणजे या ठिकाणी कोण एम पी एस भेटेल आपल्याला. म्हणजेच कोण एम पी एस बरोबर आता 2ने आपण 130ला भाग देऊ, बे 1 बे, बे 1 12 उरला 1, बे 5 10, म्हणजेच कोण एम पी एस बरोबर 65 अंश आपल्याला भेटेल. ठीक आहे, लिहून घ्या. दिलेला 7वा प्रश्न बघा. 7वा प्रश्न थोडा किचकट वाटत असेल तरी एकदम सोपा आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, आकृतीमध्ये ए बी आणि पी क्यू, ही ए बी आणि पी क्यू या एकमेकीला समांतर असून त्या एकरूप आहेत. बरोबर असं प्रश्नमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर ए सी आणि पी आर बघा, ए सी पूर्ण आणि पी आर या सुद्धा कशा आहेत, एकमेकीला समांतर असून त्या एकरूप आहेत असं आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर आपल्या यावरून असं सिद्ध करायचं आहे की ही बी सी क्यू आरला समांतर असून ती एकरूप आहे असं आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. मग आपण काय करू, या ठिकाणी बघा या ठिकाणी 2 त्रिकोण तयार होतात, ए बी सी एक आणि पी क्यू आर असे 2 त्रिकोण तयार होतात. या त्रिकोणामध्ये जर आपण बघितलं तर ही संगत बाजू हिच्याशी एकरूप आहे आणि ही संगत बाजू हिच्याशी एकरूप आहे आणि दोन्ही एकरूप बाजूने समाविष्ट केलेला कोण हा देखील एकमेकीला कसा येईल,
एकरूप असेल, म्हणजेच बाजू कोण बाजू या कसोटीनुसार ते दोन त्रिकोण कसे असतील, एकरूप असतील. जर ते दोन त्रिकोण एकरूप असेल तर उरलेली तिसरी बाजू ही संगत बाजू एकमेकीशी कशी असेल, एकरूप असेल. आपल्याला ते सिद्ध करायचं आहे, बरोबर. आता ती एकरूप आहे असं सिद्ध झालं, मग ती समांतर आहे की नाही हे कसं सिद्ध करणार आपण, तर हा समांतरभुज चौकोन झाला की नाही वरचा, आणि खालचा सुद्धा समांतरभुज चौकोन आहे, कारण इथं सांगितलं आपल्याला दोन बाजू समांतर असून त्या कशा आहेत, एकरूप आहेत. मग याचा अर्थ ही बाजू हिला कशी असायला पाहिजे, समांतर असायला पाहिजे. ही समांतर आहे म्हटल्यानंतर ही सुद्धा एकमेकीला समांतर असायला पाहिजे. म्हणून दिलेला चौकोन कोणता, BCRQ हा समांतरभुज चौकोन असेल, म्हणजेच BC समांतर असेल QRला. ठीक आहे, आपण अगोदर समांतर दाखवू, नंतर आपण ते एकरूप दाखवू. ठीक, बघा या ठिकाणी आपण बघितलं तर या दिलेल्या वरच्या माहितीनुसार चौकोन, वरचा चौकोन घेऊ आपण अगोदर, ABQP किंवा PQ. ABQP हा समांतरभुज चौकोन आहे. कशावरून, समांतरभुज चौकोन आहे कारण ही बाजू हिला समांतर असून ती कशी आहे, एकरूप आहेत, म्हणून ते चौकोन कसं येईल, समांतरभुज चौकोन येईल, कारण असं प्रश्नामध्येच आपल्याला सांगितलेलं आहे. तसेच दुसरा चौकोन जो आपल्याला दिलेला आहे, कोणता चौकोन आहे तो, ACRP हा सुद्धा काय येईल, हा सुद्धा समांतरभुज चौकोन असेल. हा सुद्धा काय समांतरभुज चौकोन आहे. कारण काय सांगितलं, याचं कारण काय लिहिता येईल आपल्याला, कारण याच्यामध्ये AC आणि PR ह्या दोन बाजू समांतर दाखवून त्या एकरूप दाखवलेल्या आहेत. कळलं का. आता लक्षात घ्या, ABQP हा चौकोन एकमेकीला समांतर म्हटल्यानंतर ह्या दोन बाजू सुद्धा एकमेकीला कशा असल्या पाहिजेत, समांतर असल्या पाहिजेत. त्यानंतर ACPR हे चौकोन समांतरभुज चौकोन असल्यामुळे ही बाजू हिला समांतर असली पाहिजे. आता लक्षात घ्या, ही बाजू हिला समांतर, ही बाजू हिला समांतर म्हटल्यानंतर ह्या दोन्ही बाजू सुद्धा समांतर असायला पाहिजेत की नाही, बरोबर. म्हणजे या ठिकाणी BQ आणि QC किंवा CR या दोन्ही कसं असायला पाहिजे, एकमेकीला समांतर असायला पाहिजे. म्हणून आपण इथं लिहू, म्हणून या ठिकाणी आपण लिहू की AP समांतर रेख, AP समांतर रेख CR आणि रेख, त्यानंतर इथं रेख AB, रेख BQ समांतर, BQ समांतर APला. आता लक्षात घ्या, AP ईला समांतर आहे आणि AP ईला सुद्धा समांतर आहे, म्हणून या दोन्ही कशा असतील, समांतर असतील. म्हणून रेख BQ समांतर रेख CR. समजलं. आता हे झाले दोन्ही समांतर. आता याच्या पुढं आता त्रिकोण लिहून घ्या, इथपर्यंत लिहून घ्या. तसे आता त्रिकोण ABC घेऊ आपण, ABC आणि दुसरा त्रिकोण कोणता आहे आपल्याला, PQR. त्रिकोण PQR यामध्ये बघा काय काय एकरूप दाखवलेलं आपल्याला, AB रेख AB एकरूप आहे कोणाशी, PQC. प्रश्नामध्ये सांगितलेलं, इथं लिहून टाकायचं पक्ष. त्यानंतर आणखीन काय एकरूप दाखवलेलं आपल्याला, AC एकरूप आहे PR, बरोबर. हे सुद्धा आपल्याला प्रश्नात सांगितलेलं आहे. म्हणजेच आणि त्याच्यानंतर कोण BAC हा कोण एकरूप असेल, इकडं कोण RPQC. इथं लिहायचं एकरूप बाजूनी समाविष्ट केलेला कोण, समाविष्ट केलेला कोण. आता लक्षात घ्या, या दोन त्रिकोणामध्ये दोन बाजू आणि एक कोण एकरूप आहे, म्हणजे याचा अर्थ काय होता असो की त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत, एकरूप आहेत. कोणत्या कसोटीनुसार, बाकोबा कसोटी, बाजू कोण बाजू कसोटी. आता हे जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांची राहिलेली बाजू BC ही एकरूप असेल कोणाशी, बाजू QRC. इथं लिहायचं एकरूप त्रिकोणाची संगत बाजू किंवा भुजा. ठीक आहे. आता हे दोन बाजू बघा, या बाजू एकरूप दाखवली आपण, या ठिकाणी ठरल्याप्रमाणे एकरूप दाखवली, आणि त्याच्यानंतर हा समांतरभुज चौकोन आहे म्हणून त्या समांतर सुद्धा येतील, म्हणजे BC समांतर QR. ठीक आहे.